सुरुवात करत असताना त्यांनी बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या. ठीक आहे. आता बेसिक गोष्टी काय असेल, जे काही एलिमेंट डिस्कवर झालेले होते, जे काही एलिमेंट काय झाले ते डिस्कवर झालेले होते, त्या प्रत्येक एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची स्टडी करायला त्यांनी सुरुवात केली. कशाची? ॲटॉमिक मास. जे की आपण ऑलरेडी काल बघितलेलं आहे की ॲटॉमिक मास कसा फाइंड करायचा. काल आपण जे ॲटॉमिक मास बघितला तो ॲप्रॉक्सिमेट आहे. कोणता आहे? ॲप्रॉक्सिमेट. ठीक आहे. तर आज पण आपण त्याची स्टडी करणार आहोत. तर बघा, ज्यावेळेस डोबेरेनने काय केलं होतं, सर्व एलिमेंटची स्टडी करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्याने काय केले की जेवढेही एलिमेंट डिस्कवर झालेले आहे त्या सर्व एलिमेंट त्याने काय केलं, ॲटॉमिक मास जे आहे ते सर्वात आधी त्याने एक्झामाइन केलं. हे एक्झामाइन द ॲटॉमिक मास ऑफ द ऑल नोन एलिमेंट. हे एक्झामाइन द ॲटॉमिक मास ऑफ द ऑल नोन एलिमेंट. आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलं, सगळ्या एलिमेंटला अरेंज केलं. सगळ्या एलिमेंटला काय केलं त्याने, अरेंज केलं. हे अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर समजलं तुम्हाला? इन्क्रीजिंग ऑर्डर चढता क्रम. काय असते? चढता क्रम. म्हणजे सगळे जे एलिमेंट 1 नंतर काय येते 2 येते, 2 नंतर काय येते 3 येते, 3 नंतर काय येते 4 येते. हा आहे इन्क्रीजिंग ऑर्डर. हा काय आहे? इन्क्रीजिंग ऑर्डर. तर अशा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये डोबेरेनने काय केलं, एलिमेंटला अरेंज करायला सुरुवात केली. ठीक आहे. म्हणजे काय केलं, ही अरेंज all known element. Arrange all known element in increasing order or decreasing order? Increasing order. He arrange all known elements in increasing order. इन्क्रीजिंग ऑर्डर. मग त्याने अरेंज तर केलं, मग इन्क्रीजिंग ऑर्डर करायचा ॲटॉमिक मास की ॲटॉमिक नंबर. तर त्यासाठी त्याने काय केलं होतं, ॲटॉमिक मास यूज केलं होतं. काय केलं होतं? ॲटॉमिक मास. सुरुवातीला जे कोणते सायंटिस्ट यायचे त्यांनी सर्वांनी एकच सांगितलं, ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. म्हणजे जेवढे एलिमेंट आहे त्या एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी कोणती असेल, मूलभूत प्रॉपर्टी कोणती असेल, तर ती कोणती असेल, ॲटॉमिक मास. जे की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ॲटॉमिक मास माहिती आहे. तर हाच ॲटॉमिक मास काय आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, म्हणजे बेसिक प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर ते डोबेरेनने पण तेच केलं की अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर. कोणत्या बेसिसवर, ॲटॉमिक नंबर की ॲटॉमिक मास? ॲटॉमिक मास. बरोबर आहे. ही अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर बाय देअर ॲटॉमिक मास. अशा प्रकारे अरेंजमेंट केली. आणि अरेंजमेंट ज्यावेळेस डोबेरेने करत होते त्यावेळेस त्यांना सुरुवातीला एक बाब लक्षात आली की सगळे ज्यावेळेस त्यांनी एलिमेंटला अरेंज करायला सुरुवात केली तर त्यांना असं लक्षात आलं की आपण जे एलिमेंट अरेंज करत आहोत, आपण जे काय करत आहोत, एलिमेंट अरेंज करत आहोत. जसं त्यांनी अरेंज केलं होतं लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमला अरेंज केलं होतं. ठीक आहे. लिथियम चा ॲटॉमिक नंबर किती आहे? 3. ठीक आहे. पुस्तकात बघा त्याचा ॲटॉमिक मास बघा, पुस्तकात किती दिलेला आहे तुम्हाला? किती आहे? 2.9. किती दिलेला आहे तुम्हाला? 6.9. लिथियम तुम्हाला दिलेला आहे 6.9. इथे किती तुम्हाला? 6.9. सोडियम दिला तर तुम्हाला 23. बरोबर आहे. 23.0 म्हणजे 23. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पोटॅशियम किती दिलेला आहे? 39.1. अशा प्रकारे. बरोबर आहे. पुन्हा अदर एलिमेंट सुद्धा आहे की त्यावेळेस जेवढे एलिमेंट डिस्कवर झालेले होते डोबेरेनच्या काळात सगळे एलिमेंट सुरुवातीला त्याने काय केले, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केले त्यांच्या ॲटॉमिक मासच्या बेसवर. कशाच्या बेसवर? ॲटॉमिक मासच्या बेसवर अरेंज केले. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? त्यानंतर बघा, ज्यावेळेस ते अरेंज करत होते त्यावेळेस त्यांनी काय केलं की 3 एलिमेंटचे ग्रुप बनवले. किती एलिमेंटचे ग्रुप बनवले? 3 एलिमेंटचे ग्रुप बनवले. त्याच्यामध्ये आपण कारण पण बघणार की का बरं त्यांनी असं केलं.
मग त्यांनी काय केलं 3 एलिमेंटचे ग्रुप बनवले. बघा तुम्हाला प्रत्येक वेळी डोबराची जेवढी तुम्ही थिअरी बघा त्यामध्ये एका वेळी 3 एलिमेंट दिलेले आहेत तिथे आहे ना. आणि पहिल्या पेजच्या शेवटी पण बघा तिथं दिसतं तुम्हाला त्याच पेजच्या शेवटी 3 एलिमेंटचे तुम्हाला ग्रुप दिलेले आहे ना. मग तर त्यांनी काय केलं 3 एलिमेंटचा एक ग्रुप बनवला. काय केलं त्यांनी 3 एलिमेंटचा एक ग्रुप बनवायला त्यांनी सुरुवात केली. आणि ज्यावेळेस त्यांनी 3 एलिमेंटचा एक ग्रुप बनवायला सुरुवात केली मग त्यावेळेस बघा काय झालं की 3 एलिमेंटचा एक ग्रुप आहे ना. म्हणजे द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट आपण याला असं म्हणतो की द ग्रुप हा ग्रुप आहे ना. द ग्रुप ऑफ 1 2 3 एलिमेंट. द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट समजत आहे. द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इज नोन ॲज मग याला काय झालं बघा 3 एलिमेंटचा ग्रुप आहे 3 एलिमेंटचा ग्रुप आहे. 3 एलिमेंटला जसं 1 ला मोनो म्हणतात 1 ला मोनो म्हणतात 2 ला डाय म्हणतात 3 ला ट्राय म्हणतात. 3 ला काय म्हणतात ट्राय म्हणतात. ठीक आहे आलं लक्षात. 1 ला काय म्हणतात मोनो 1 ला काय म्हणतात मोनो 2 ला काय म्हणतात डाय आता 3 ला काय म्हणतात ट्राय. या ट्राय वरून शब्द बनला ट्रायड्स. ट्राय वरून शब्द काय बनला ट्रायड्स. म्हणून यांच्या थेरीला नाव देण्यात आलं द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इज नोन ॲज ट्रायड्स. या ट्रायड्स वरून त्यांच्या थेरीला नाव देण्यात आलं डोबेरायनर्स ट्रायड. डोबेरायनर ट्रायड्स. ठीक आहे याच्यावर काय नाव देण्यात त्याच्या थेरीला डोबेरायनर ट्रायड. समजलं. तर अशा प्रकार होतं डोबेरायनर ट्रायड. ट्रायड समजलं का बनवलं द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इज नोन ॲज ट्रायड. द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इज नोन ॲज ट्रायड. समजलं इथपर्यंत. आता आपण स्टडी करूया त्याने ट्रायड्सच का बरं बनवलं. बरोबर आहे त्याने एक एलिमेंट ठेवायला पाहिजे होतं किंवा 2 एलिमेंट ठेवायला पाहिजे होते किंवा 4 एलिमेंट ठेवायला पाहिजे होतं. काहीतरी 4 पासून 4 8 5 असं काहीतरी बनवलं पाहिजे होतं. बनवलं का त्यांनी असं बनवलं नाही. ट्रायड्स का बरं बनवलं याच्या मागच्या पण रिझन शोधू की ट्रायड्स का बरं बनवलं. तर त्यामागचे कारण असं होतं की ज्या वेळेस डोबेरायनर सगळेचे सगळे एलिमेंट अरेंज करत होते त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की आपण जे फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट जे आहे यांचा जर का मीन काढला. मीन शब्द ऐकला की तुम्ही याच्या आधी एका क्लासमध्ये तुम्ही ऐकलं असेल मीन किंवा ॲव्हरेज शब्द ऐकला. ॲव्हरेज शब्द ऐकला आपण जर बाईक असते 1 लिटरमध्ये 60 किलोमीटर म्हणजे ॲव्हरेज ना. बरोबर आहे. तर पुन्हा मीन ॲव्हरेज आहे हे काय सगळे एकच आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेस डोबेरायनर काय करत होते सगळे एलिमेंट अरेंज करत होते त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की जर प्रत्येक वेळी पहिला आणि तिसरा एलिमेंट जे सगळे अरेंज केले होते त्यांनी अरेंज केल्यानंतर पहिला आणि तिसरा एलिमेंट यांचा जर का मीन काढला यांचा काय काय काढला आपण मीन. आता मीन काढायचा कसा तर मी इकडे घेतो मीन. मीन म्हणजे काय असतं बघा सम ऑफ ऑब्झर्वेशन. मीनचा फॉर्म्युला काय आहे सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. लक्षात ठेवा सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता सम ऑफ ऑब्झर्वेशन काय आता इथे कोणते ऑब्झर्वेशन घ्यायचे आहे. डोबेरायनर काय सांगितलं फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट म्हणजे दोनच ऑब्झर्वेशन आपल्याकडे आहे ना. मग यांची सम घ्या. सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे Li प्लस के. काय घ्या तुम्ही घेतलं Li प्लस के. मग किती ऑब्झर्वेशन आहे 1 2 आहे का 3 आहे की 4 आहे दिसत किती तुम्हाला. मग डिवायडेड बाय 2 करा याला तुमचा मीन आहे तो बी. अशा प्रकारे मीन फाइंड करायचं. ठीक आहे. डोबेरायनरने हेच केलं या दोघांचा मीन फाइंड केला. ठीक आहे. तेच आपण हे करू. Li चे किती ॲटॉमिक नंबर सांगा ॲटॉमिक मास
6.9 प्लस 39.1 अपॉन 2 बरोबर आहे. 9 प्लस 1 10 10 सी 0 1 कॅरी पॉइंट आहे म्हणून पॉइंट. 6 प्लस 9 15 15 प्लस 1 कॅरी वाला 16 16 ची 6 1 कॅरी 1 प्लस 3 4 46.0 म्हणजे 46 अपॉन बरोबर आहे. त्यानंतर 46 ला 2 ने डिवाइड केलं तुम्ही 2 2 जा 4 बरोबर आहे. 6 बॅलन्स राहील 2 3 जा 6 23 दिसतंय. आता हा 23 बघा म्हणजे मीन आहे तुमचा किती आहे मीन आणि हा 23 बघा काय फरक आहे का सेम आहे. याच गोष्टीच्या बेसवर याच्याच बेसिसवर डोबेराने ट्रायड बनवले. कसे की पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटला स्टडी केलं. प्रत्येक वेळी त्याला असं दिसत होतं की मी जर का इन्क्रीजिंग ऑर्डर अरेंजमेंट केली ठीक आहे आणि मी जर का काय केलं की फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट घेतला यांचा मीन काढला तर त्यांच्या मधला जो एलिमेंट आहे याला ते इक्वल येतं. दिसतंय ना बरोबर आहे समजलं. तर हा होतं डोबेरानचं क्लासिफिकेशन. म्हणून त्यांनी 3 एलिमेंट घेतलं. असं नव्हतं की पहिला आणि चौथा पहिला आणि तिसरा एलिमेंट जर मीन काढला तरच मिडल एलिमेंटला तो सिमिलर राहत होता. समजत आहे. तर अशा प्रकारे डोबेराने काय केलं तर स्वतःचे ट्रायड बनवले होते बरोबर आहे. आणि याच्यावरून डोबेरानाचा स्टेटमेंट म्हणला ज्याला आपण तो डोबेराना स्टेटमेंट म्हणतो किंवा डोबेरानाचा लॉ म्हणतो. आता बघू लॉ कसा बनला. डोबेराने काय केलं मीन काढलं होतं कोणाचं एलिमेंटचं कशाचं हे काय आहे 6.9 आणि व्हेरी गुड काय आहे ॲटॉमिक मास बरोबर आहे. म्हणजे त्याने काय केलं तर ॲटॉमिक मासचं मीन काढलं होतं. कोणत्या एलिमेंटचं पहिला दुसरा की पहिला तिसरा की दुसरा तिसरा बरोबर आहे. म्हणजे त्याने काय केलं होतं द मीन ऑफ atomic mass of the mean of atomic mass of the mean of atomic mass of first and third the mean of atomic mass of first and third काय आहे एलिमेंट द मीन ऑफ atomic mass of first and third element कोणाचे हे काय याला पूर्ण मिळून आपण काय म्हणतो त्यामुळे त्याला पूर्ण मिळून ट्रायड बरोबर आहे. द मीन ऑफ atomic mass of first and third element of ट्रायड फर्स्ट and third element of ट्रायड समजत आहे का. आपण काय काढलं मीन काढला द मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट ऑफ ट्रायड. पाठ करायची गरज नाही स्टेटमेंट इथेच बनतो. द मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट ऑफ ट्रायड आहे. काढला मीन आपण काढला मीन आणि हा सिमिलर आला आहे ना मिडल एलिमेंटला कोणाला आहे ना मिडल एलिमेंटला सिमिलर समजलं का सिमिलर आला मिडल एलिमेंटला. आणि प्रत्येक वेळी असा सिमिलर नाही ना तर पॉईंटच्या वगैरे फरक असणार थोडा पॉईंटचा फरक बरोबर आहे. मग त्याला आपण म्हणतो ॲप्रॉक्सिमेटली काय म्हणतो त्याला आपण असं असतं ना ॲप्रॉक्सिमेटली. जर इथं 5.67 असेल तर आपण या 7 ला कॅन्सल करतो आणि याचा आजचा नंबर 1 ने वाढवतो माहिती आहे हे याला म्हणतो ॲप्रॉक्सिमेशन. तर असंच सिमिलर होते थोडं थोडं. आता तुम्हाला एक्झॅक्टली सिमिलर दिसतंय पण समोर जेव्हा आपण फाइंड करू तर ॲप्रॉक्सिमेट येणार काय ना ॲप्रॉक्सिमेट. पुन्हा एकदा पहा द मीन ऑफ atomic mass the mean of atomic mass of first and third element of triad आहे what
approximately similar to the what? Approximately to the mean of atomic mass of for 10 third element was approximately similar to the हा approximately similar राहील कोणाला याला ठीक आहे